नसरापूर अत्याचार प्रकरणातली ही एक अपडेट बातमी। आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे आणि भीमराव कांबळेला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। भीमराव कांबळेला 5 दिवसांची ही पोलीस कोठडी देण्यात आली आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भीमराव कांबळेची ही सुनावणी झालेली आहे। नसरापूर प्रकरणातला हा आरोपी भीमराव कांबळे या संदर्भातली एक ही मोठी बातमी आहे। त्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून होते। जाणून घेऊया निलेशकडून या संदर्भातले तपशील। निलेश, भीमराव कांबळेला आता 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरं तर या प्रकरणात जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप जो आहे ते लाट उसळलेली पाहिली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी भीमराव कांबळे जो आहे त्याला कोर्टामध्ये प्रत्यक्षरित्या हजर करण्यात आलं नाहीये। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी त्याला हजर करण्यात आलं होतं। सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी त्याला अशा पद्धतीने कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि या सुनावणीमध्ये जवळपास 12 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आयोग जे आहे त्या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे रिपोर्ट जे आहेत फॉरेन्सिक रिपोर्ट असेल किंवा पीएम रिपोर्ट जे आहेत ते अजून बाकी आहे आणि तांत्रिक गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी आणखीन पोलीस तपासाची गरज आहे। त्यासाठी अजून पोलीस कोठडी जी आहे ती गरज असल्याचं या ठिकाणी त्यांनी कोर्टाला नमूद केलेलं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी 12 मे पर्यंत जे आहे ते पोलीस कोठडी पुन्हा वाढवून दिलेली आपल्याला पाहायला मिळतात। या दरम्यानच्या काळामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांकडून जे अहवाल गेलेले आहेत वैद्यकीय वेगवेगळे तपासणी करण्यात आलेले आहे त्याचा अहवाल जो आहे तो अजून पोलिसांना प्राप्त झालेला नाहीये अशी या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि ही केस कशा प्रकारे स्ट्रॉंग करता येईल यासाठी आणखीन पुरावे गोळा करायचे आहेत पोलिसांना। त्यासाठी पोलीस कोठडीची अधिक गरज आहे असं निदर्शनास आणून दिल्यानंतर आता कोर्टाने या ठिकाणी 12 मे पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून देण्यात आलेली। ठीक, धन्यवाद निलेश। दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। नसरापूर अत्याचार प्रकरणातल्या या आरोपीला आता आणखी पोलीस कोठडी देण्यात आली आहे। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आता या संदर्भात आणखी काय काय नेमकं पुढे ते बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल।